नवरात्रीच्या मंगल प्रभातेला सर्वप्रथम पूज्य मानली जाणारी देवी म्हणजे शैलपुत्री. पूर्वजन्मी तीच दक्ष प्रजापतीची सुकन्या सती होती. सतीचे हृदय संपूर्णपणे भगवान महादेवांवर समर्पित झाले होते, परंतु दक्ष प्रजापतीला हा विवाह मान्य नव्हता. त्याच्या मते शिव हे एक विरक्त, तपस्वी आणि कन्यादानासाठी अयोग्य होते. परंतु सतीने पित्याच्या इच्छेविरुद्ध जाऊन शिवाशी लग्न केलं आणि कैलासावर संसार सुरू केला. काही वर्षानंतर दक्षाने एक भव्य यज्ञ आयोजित केला. सर्व देव देवता आमंत्रित झाले, पण शिव सतींना निमंत्रण नव्हते. तरीही आपल्या आईवडिलांना भेटण्याची आस धरून सती पित्याच्या घरी गेली. मात्र तिथे वडिलांकडून तुच्छता, नातेवाईकांकडून उपेक्षा आणि पतीच्या झालेल्या अपमानामुळे तिचे हृदय विदीर्ण झाले. आईने जरी तिला मिठीत घेतले तरी पित्याकडून झालेला अपमान तिला असह्य झाला. दुःखाने तिने यज्ञकुंडातील प्रखर अग्नीत उडी मारून देहत्याग केला. ही वार्ता मिळताच भगवान शिव क्रोधाने संतप्त झाले. त्यांनी वीरभद्र रूप धारण करून यज्ञ उद्ध्वस्त केला व दक्षाचा वध केला. नंतर सतीचा दग्ध देह उचलून ते व्याकुळतेने विश्वभर फिरले. त्या मार्गात सतीचे अवयव जिथे जिथे पडले ती स्थाने पुढे 52 शक्तिपीठे म्हणून पूजली जाऊ लागली. शैलपुत्री ही वृषभ वाहिनी आहे. त्रिशूळ व कमळ धारण करते आणि सर्व सिद्धी, शक्ती व मंगलमयतेचे अधिष्ठान मानली जाते. धन्यवाद.